प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची चर्चा। कोरटकरचा दुबईतला फोटो व्हायरल। सोमवारी अटकपूर्व जामिनावर सुनावणी। हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये शहरातील परिस्थितीचा घेणार आढावा, तर नागपूरमधील 9 भागातील संचारबंदी कायम। नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समितीची बैठक। नागपूर शहरातल्या रवी भवन इथं होणार बैठक। तणावग्रस्त भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार। शरद पवार आणि अजित पवार पुण्यामध्ये एकत्र येणार। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला दोन्ही नेते उपस्थित राहणार। महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा अलर्ट। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता। पिकांना अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता। आणि 1 एप्रिलपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवी पेन्शन योजना। पगाराच्या 50% मिळणार पेन्शन।